आपल्या सर्वांना माहितीच आहे की 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व जगामध्ये साजरा केला जातो। UNEP ने ह्या वर्षीचं प्लास्टिकचं जे थीम जे दिलेलं आहे जागतिक पर्यावरण दिनाचं, ते एंडिंग प्लास्टिक पोल्युशन, म्हणजे प्लास्टिकचा पूर्णतः विनाश करणे। महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये प्रथम राज्य आहे की ज्यांनी सिंगल यूज प्लास्टिक किंवा एकल वापर प्लास्टिकवरती बंदी घातलेली आहे। प्लास्टिकच्या अमर्यादित वापरामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक उड्यावर टाकलं जातं, जाळलं जातं, त्यामुळे डायझिन फिरांसारखे गॅसेस तयार होतात, कार्सिनोजेनिक गॅसेस तयार होतात। त्यामुळे प्लास्टिकवरती बंदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2018 साली घेतला आणि आपल्या निर्णयाच्या अनुषंगानेच केंद्र शासनाने सुद्धा 2021 मध्ये सर्व देशामध्ये सुद्धा सिंगल यूज प्लास्टिकला बंदी घातलेली आहे। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सर्व लोकांना जनजागृती करण्याच्या अनुषंगानं प्रादेशिक कार्यालय कल्याणच्या वतीने कल्याण शहरामध्ये आम्ही एक एकल प्लास्टिकचा वापर करू नये आणि त्यासाठी अल्टरनेटिव्ह जे आहेत एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पर्यायाचा वापर करावा यासाठी रॅली आयोजित केलेली आहे। ही रॅली दुर्गाडी चौकातून महानगरपालिकेपर्यंत गेली जाईल। लोकांना आवाहन केलं जाईल की बाबा से नो टू द सिंगल यूज प्लास्टिक। आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे मिशन लाईफची जी संकल्पना राबवलेली आहे, मिशन लाईफ म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली। प्रत्येक माणसाने जर पर्यावरणपूरक जीवनशैली जर अंमलात आणली तर पर्यावरण संवर्धनामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग असेल। त्या अनुषंगाने आम्ही हे आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमात। या रॅलीमध्ये कल्याण डोंबिवली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कामा, त्यानंतर डोंबिवली CETP आहे, त्यानंतर महानगरपालिकेची व्यवस्थापन पण यामध्ये आहे आणि महाराष्ट्र पतसंस्थान मंडळ तर त्यामध्ये आहेच।